नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण सुरू करणार आहोत नवीन प्रकरण, प्रकरण क्रमांक 7 आणि त्या प्रकरणाचं नाव आहे ग्राहक संरक्षण. या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे की ग्राहक म्हणजे काय आणि ग्राहकाचं संरक्षण करणे का आवश्यक आहे. ग्राहकाचं संरक्षण व्हावं यासाठी सरकारने कोणत्या प्रकारची पावलं उचलली आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत या प्रकरणातील पहिला प्रश्न, ग्राहक संरक्षणाची गरज आणि त्याचे महत्त्व. म्हणजे ग्राहकाला संरक्षणाची गरज का आहे आणि ग्राहक संरक्षण करणे का महत्त्वाचं आहे, या गोष्टीचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. बघा प्रस्तावना. ग्राहक हा आधुनिक विपणन जगताचा मूळ पाया असून तो व्यवसाय संघटनेचा निर्माता आहे. बघा, ग्राहक आहे म्हणून व्यवसाय आहे. ग्राहकच नसेल तर व्यवसाय टिकू शकत नाही. म्हणजे आज जी काही विपणन प्रक्रिया तयार झालेली आहे, आज आपण जे म्हणतो जागतिकीकरण झालेलं आहे, त्या सर्वांचा जो मूळ आहे, तो पाया आहे, तो म्हणजे ग्राहक आहे. ग्राहक आहे म्हणून विविध प्रकारच्या व्यावसायिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण झालेले आहेत, तयार झालेले आहेत. ह्या सर्व व्यवसायांचा पाया, मूळ हा ग्राहकच आहे. कारण की ग्राहक आहे, ग्राहक विविध प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो आणि त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विविध प्रकारच्या व्यावसायिक संघटना निर्माण होतात. म्हणजे ग्राहक नसेल तर ह्या व्यावसायिक संघटना निर्माण होणार नाहीत किंवा टिकू शकणार नाहीत. व्यवसायाचे यश अपयश ग्राहकावरच अवलंबून असते. कोणताही व्यवसाय असून द्यात, मग तो व्यवसाय लहान आहे, मोठा आहे किंवा तो कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असून द्यात, त्या सर्व व्यवसायाचं यश किंवा अपयश हे दोन्हीही ग्राहकावरच अवलंबून असते. जर त्या व्यवसायाला ग्राहकाचा पाठिंबा मिळाला तर तो व्यवसाय यशस्वी होतो आणि जर त्या व्यवसायाला ग्राहकांचा पाठिंबा मिळाला नाही तर तो व्यवसाय अपयशी ठरत असतो. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ ग्राहकच असल्याने राष्ट्राची अर्थव्यवस्था ग्राहकांभोवतीच फिरत असते. बघा, कोणताही देश असून द्यात, मग अमेरिका असून द्यात, जापान असून देत, भारत असून देत, सर्व देशांचा जो आर्थिक विकास आहे, त्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ म्हणजे ग्राहक. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास कधी होतो? जेव्हा त्या देशामधील जे व्यवसाय आहेत ते वाढतात. त्या देशातील व्यवसायांमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा लोकांना रोजगार मिळतो आणि नंतर त्या देशाचा विकास होतो. मग व्यवसायामध्ये वाढ कधी होणार आहे? जर ग्राहकांनी वस्तूंची मागणीमध्ये जर वाढ झाली तर व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणून ग्राहक हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं जातं. व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या उत्पादन आणि उत्पादनाशी संबंधित सर्व कृती ग्राहकास अधिकतम समाधान देण्यासाठीच केल्या जातात. आता कोणताही व्यवसाय काय प्रयत्न करतो की आपल्याकडनं ज्या काही वस्तू दिल्या जातील, ज्या काही सेवा दिल्या जातील, त्या वस्तूद्वारे किंवा त्या सेवेद्वारे ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे. कारण की जर त्या ग्राहकाचं समाधान झालं तरच तो ग्राहक पुन्हा आपल्या व्यवसायाकडे येणार आहे, पुन्हा आपल्या कंपनीच्या वस्तू वापरणार आहे, पुन्हा आपल्या कंपनीच्या सेवा घेणार आहे. आणि जर त्या ग्राहकाचं समाधान झालं नाही तर पुन्हा तो आपल्या कंपनीच्या वस्तू वापरणार नाही.
आणि जर ग्राहकांचाच पाठिंबा मिळाला नाही तर आपला व्यवसाय चालणार नाही, आपला व्यवसाय टिकणार नाही. म्हणून प्रत्येक कंपनी, प्रत्येक व्यवसाय हा ग्राहकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या विक्रेत्यांच्या प्रभावाखालील बाजारपेठेत अधिक किंमत आकारणे, कृत्रिम टंचाई, काळा बाजार, भेसळ आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इत्यादीद्वारे ग्राहकांची फसवणूक व शोषण केले जाते. बघा, सर्वच प्रकारचे व्यवसाय नैतिकतेने केले जातात अशातला भाग नाही. काही व्यवसाय आहेत ते अतिशय नैतिकतेने व्यवसाय करत असतात. ग्राहकांचं समाधान कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देत असतात. परंतु अनेक व्यावसायिक असे देखील आहेत की ग्राहकांची जी एकजूट असायला पाहिजे ती एवढी एकजूट ग्राहकांमध्ये नाही. ग्राहकांमध्ये अनेक उणिवा आहेत, अशिक्षितपणा आहे, एकजूट नाही आणि त्या गोष्टींचा फायदा अनेक व्यावसायिक घेतात. आणि मग त्यामुळे ते व्यावसायिक काय करतात? अधिक किंमत आकारतात किंवा काळा बाजार करत असतात. गरज नसताना कृत्रिम टंचाई करतात आणि वस्तूंची कृत्रिम टंचाई जेव्हा केली जाते तेव्हा त्या वस्तू कालांतराने चढ्या दराने विकल्या जातात किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जातात आणि अशा विविध प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते, ग्राहकांचं शोषण केलं जातं. अर्थातच काही कंपन्या ह्या त्यासाठी अपवाद असतात. काही कंपन्या अतिशय नैतिकतेने व्यवसाय करत असतात, परंतु काही कंपन्या ह्या ग्राहकांची फसवणूक करत असतात. योग्य उत्पादनाची निवड करण्यासाठी ग्राहकाकडे उत्पादन व सेवेशी संबंधित दर्जा, प्रमाण, किंमत आणि मानके इत्यादीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. मग आता जागतिकीकरण झालेले आहे. ह्या जागतिकीकरणामुळे हजारो प्रकारच्या किंवा लाखो प्रकारच्या कंपन्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. जेव्हा आपण एखादी वस्तू घ्यायला जातो, ती वस्तू तयार करणाऱ्या हजारो कंपन्या आपल्याला भेटत असतात, आपण बघू शकतो. मग नेमकं आपण कोणत्या कंपनीची वस्तू घेतली पाहिजे? ती वस्तू चांगल्या दर्जाची आहे का हे कसं तपासलं पाहिजे? याबाबत पुरेसं ज्ञान हे ग्राहकांकडे असणे आवश्यक आहे. जर प्रत्येक ग्राहकाला याचं ज्ञान असेल की वस्तू आपण कशा प्रकारे तपासावी, आपली फसवणूक होत आहे किंवा होत नाही हे आपल्याला कसं कळेल, या गोष्टीचे जेव्हा ज्ञान ग्राहकांना येईल आणि ग्राहक त्या प्रकारे वागतील तेव्हा ग्राहकांची फसवणूक होण्याचं प्रमाण कमी होईल. आता आपण बघू की ग्राहकाचा अर्थ काय. इंग्रजी भाषेतील कंझ्युमर या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील कंज्युमेर या शब्दापासून झाली असून याचा अर्थ खाणे किंवा पिणे असा होतो. बघा, आता ग्राहक त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? कंज्युमर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कंज्युमर. मग हा कंज्युमर शब्द इंग्रजीमधून कुठून आलेला आहे? तर लॅटिन भाषेतील कंज्युमेर या शब्दापासून इंग्रजी भाषेमध्ये कंज्युमर हा शब्द आलेला आहे. आणि इंग्रजी भाषेतील कंज्युमर किंवा लॅटिन भाषेतील कंज्युमेर या शब्दाचा अर्थ होतो खाणे किंवा पिणे. म्हणजेच ग्राहक म्हणजे नैसर्गिक किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा सेवेचा उपयोग करणारी व्यक्ती होय. याचा अर्थ काय? नैसर्गिक किंवा बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू उपलब्ध असतात त्या वस्तू किंवा ज्या सेवा आहेत त्याचा उपयोग करणारी जी व्यक्ती असते त्याला काय म्हटलं जातं? कंज्युमर म्हटलं जातं. म्हणजेच त्याला ग्राहक म्हटलं जातं. कंज्युम करणारा, कंज्युम म्हणजे खाणारा, पिणारा किंवा वापरणारा. म्हणजे जो व्यक्ती वस्तू किंवा सेवा वापरतो, बाजारातील वस्तू किंवा सेवा वापरतो, त्या व्यक्तीला आपण ग्राहक असे म्हणतो. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती की जिने संपूर्ण किंवा अंशतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार करून वस्तू किंवा सेवा खरेदी केलेली आहे किंवा भाड्याने घेतलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जिने वस्तू किंवा सेवेसाठी संपूर्ण मोबदला दिलेला आहे, म्हणजे त्या वस्तूची संपूर्ण किंमत दिलेली आहे किंवा अंशतः मोबदला दिलेला आहे, म्हणजेच
त्या वस्तूची संपूर्ण किंमत न देता काही किंमत दिलेली आहे आणि बाकीची किंमत नंतर देणार आहे, म्हणजे मोबदला नंतर देणार आहे, अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींना ग्राहक असं म्हटलं जाईल. किंवा एखाद्या व्यक्तीने ती वस्तू किंवा सेवा भाड्याने जरी घेतलेली असेल, तरी ज्या व्यक्तीने ती वस्तू किंवा सेवा भाड्याने घेतलेली आहे त्या व्यक्तीला देखील ग्राहक असं म्हटलं जाईल. म्हणजे जो व्यक्ती त्याचा मोबदला देतो, त्या वस्तू किंवा सेवेच्या बदल्यामध्ये पैसे देतो, मग ते पैसे संपूर्ण दिलेले असतील किंवा अंशतः दिलेले असतील, त्या व्यक्तीला आपण ग्राहक असे म्हणू. तसंच जर आपण एखादी वस्तू किंवा सेवा भाड्याने जरी घेतली तरी आपण देखील त्या वस्तू किंवा सेवेसाठी काय असणार आहोत? ग्राहकच असणार आहोत. आपण जेव्हा बँक, रेल्वे, टपाल, दवाखाना इत्यादी सेवा आणि वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा आपण सर्वजण ग्राहक असतो. आपण बँकेमध्ये खातं उघडतो. खातं उघडलं म्हणजेच आपण त्या बँकेचे काय झालो? ग्राहक झालो. आपण रेल्वेचं तिकीट काढतो, म्हणजे आपण रेल्वेची सेवा घेतो, पण त्या सेवेसाठी आपण रेल्वेला पैसे देतो, म्हणजे आपण त्या वेळेसाठी रेल्वेचे ग्राहक झालो. आपण टपाल सेवा वापरतो, आपण दवाखान्यामध्ये जातो, म्हणजेच आपण देखील त्यावेळी काय असतो? ग्राहक असतो. आता आपण बघणार आहोत ग्राहक संरक्षणाची गरज आणि त्याचे महत्व. सामान्यपणे ग्राहकांचे अधिकार आणि हित यांचे संरक्षण करणे म्हणजेच ग्राहक संरक्षण होय. मग ग्राहक संरक्षण म्हणजे काय? ग्राहकांना जे अधिकार दिलेले आहेत, कायद्यानुसार जे अधिकार दिलेले आहेत, त्याचं संरक्षण करणे, ग्राहकांचं हित जोपासणे म्हणजेच ग्राहक संरक्षण होय. यात ग्राहकांचे अधिकार आणि हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व उपायांचा समावेश होतो. मग ग्राहकांना जे अधिकार दिलेले आहेत, ग्राहकांना जे राईट्स दिलेले आहेत, ते अधिकार जोपासण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या सर्वांचा समावेश ग्राहक संरक्षणामध्ये होतो. तसेच ग्राहकांचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीसाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, ग्राहकांचं हित जोपासण्यासाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा किंवा त्या सर्व उपायांचा समावेश या ग्राहक संरक्षणामध्ये होतो. आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकास बाजारपेठेचा राजा म्हणून संबोधले जाते. आता आधुनिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि स्पर्धा जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा ग्राहकाला महत्व जास्त प्राप्त होते. कारण की स्पर्धा वाढल्यानंतर प्रत्येक व्यावसायिक काय प्रयत्न करतो की ग्राहकाने आपल्याकडूनच किंवा आपल्याच कंपनीच्या वस्तू घ्याव्यात यासाठी प्रत्येक कंपनी, प्रत्येक व्यावसायिक प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे ग्राहकाचं महत्व वाढतं. आणि म्हणून आजच्या ह्या आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं संबोधलं जातं, असं म्हटलं जातं. खालील काही कारणांमुळे ग्राहक संरक्षणाची गरज निर्माण होते. मग आता एका ठिकाणी म्हटलं जातं की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, ग्राहकाला अतिशय महत्वाचं स्थान आहे, तरी देखील ग्राहकाला संरक्षणाची गरज आहे. मग ग्राहकाला संरक्षणाची गरज का आहे हे आपल्याला खालील मुद्द्यामधून दिसून येतं. पहिलं, ग्राहक सहभागाची गरज. बहुतांश वेळा असे आढळून येते की ग्राहक हिताचे अनेक निर्णय ग्राहकांशी किंवा ग्राहक संघटनेशी चर्चा न करताच घेतले जातात. फक्त मोठ्या ग्राहक संघटना, व्यवसाय संस्थांवर ग्राहकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासंबंधी दबाव निर्माण करू शकतात. आता अनेक वेळा ग्राहकाच्या संबंधित अनेक प्रकारचे निर्णय घेतले जातात. मग ते निर्णय शासन दरबारी घेतले जात असतील किंवा एखाद्या व्यावसायिक संघटनेकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. परंतु जेव्हा ग्राहकाशी संबंधित निर्णय शासन दरबारी घेतले जातात किंवा ग्राहकाशी संबंधित निर्णय एखाद्या व्यावसायिक संघटनेद्वारे घेतले जातात, तेव्हा ते निर्णय घेत असताना त्या प्रक्रियेमध्ये
ग्राहकांना कुठेही सामावून घेतलं जात नाही. ग्राहकांच्या संघटनांना कुठेही सामावून घेतलं जात नाही. मग जर ग्राहकाच्या हिताबाबत जर निर्णय तुम्ही घेत असतील, ग्राहकाशी संबंधित जर तुम्ही निर्णय घेत असतील, तर ज्याच्या संबंधित तुम्ही निर्णय घेणार आहेत त्या घटकाला बाहेर ठेवून कसं चालेल? त्या घटकाचा समावेश देखील त्या निर्णय प्रक्रियेमध्ये असला पाहिजे. परंतु तो आता होत नाही, तो घेतला जात नाही. आणि म्हणून त्यासाठी ग्राहकांची एक मोठी संघटना निर्माण केली पाहिजे. आणि जेव्हा ग्राहकांची मोठी संघटना निर्माण होईल, त्यातून त्यांच्यावर एक दबाव निर्माण होईल आणि तो दबाव निर्माण झाल्यानंतर ग्राहकाशी संबंधित जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले जातील, तेव्हा ग्राहकांबरोबर विचार विनिमय केला जाईल. आणि जेव्हा ग्राहकांबरोबर विचार विनिमय केला जाईल, ग्राहक संघटनेबरोबर विचार विनिमय केला जाईल, तेव्हा ग्राहकांचं खरं हित साधलं जाईल. म्हणजे आता ग्राहकांसाठी किंवा ग्राहकांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये ग्राहकांचा सहभाग असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ग्राहक संरक्षणाची गरज आहे. दुसरं, माहितीचा अभाव. आजचा ग्राहक हा अतिशय गतिशील आणि गुंतागुंतीचे जीवन जगत असल्याने, तसेच तो विखुरलेला असल्याने ग्राहक आणि उत्पादक यांच्यात प्रत्यक्ष संवाद निर्माण करणे खूपच कठीण झाले आहे. आज आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती हा अतिशय गतिशील आणि गुंतागुंतीचं जीवन जगत आहे, अतिशय धावपळीचं जीवन जगत आहे. आणि त्याचबरोबर आपण आता बघतो की आपण ऑनलाईन शॉपिंग देखील करत असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहक आणि उत्पादक यांच्यामध्ये प्रत्यक्ष संवाद होत नाही आणि त्यांच्यामध्ये संवाद निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती खंडित झालेली आहे. त्या दोघांमध्ये संवाद निर्माण करणे आवश्यक आहे. आजच्या बाजारपेठेत देशी उत्पादनाबरोबरच विदेशी उत्पादने सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ग्राहकांना वस्तू खरेदीपूर्व योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळणे कठीण बनले आहे. आज जर आपण बाजारामध्ये गेलो आणि एखादी वस्तू दाखवण्यासाठी सांगितलं, तर तो दुकानदार ती वस्तू बनवणाऱ्या अनेक कंपन्यांचे वस्तू आपल्याला दाखवत असतो आणि त्यामुळे त्या वस्तूंची माहिती दुकानदाराला देखील कमी असते आणि त्यामुळे त्या वस्तूबाबत आपल्याला संपूर्ण माहिती मिळत नाही, कारण की वस्तूंचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे दुकानदाराला देखील त्या प्रत्येक वस्तूची संपूर्ण माहिती नसते. अनेक वस्तू ह्या बाहेरच्या देशामधनं आपल्याकडे आयात केल्या जातात आणि त्याची माहिती दुकानदारांना नसते. म्हणजेच या ठिकाणी माहितीचा अभाव हा आढळून येतो. माहितीचा अभाव हा ग्राहकांमध्ये देखील आहे आणि माहितीचा अभाव हा दुकानदारांमध्ये देखील आहे. आणि ज्या वेळी माहितीचा अभाव असतो त्यावेळी ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता ही जास्त असते आणि म्हणून या ठिकाणी देखील ग्राहकाचं संरक्षण करणे हे महत्त्वाचं ठरतं. ग्राहकांचे अज्ञान. व्यवसायाकडून केल्या जाणाऱ्या शोषणास ग्राहकांचे अज्ञान कारणीभूत मानले जाते. भारतीय ग्राहकात बाजारपेठेची परिस्थिती, ग्राहकांचे अधिकार, किंमत पातळी आणि उत्पादनांचा तपशील इत्यादी बाबत अज्ञान दिसून येते. म्हणून व्यापाऱ्याच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकाचे संरक्षण करणारी यंत्रणा आवश्यक आहे. ग्राहकांचे अज्ञान. ज्या ठिकाणी ग्राहकांचं अज्ञान असतं त्या अज्ञानाचा फायदा अनेक व्यावसायिक घेत असतात आणि त्या अज्ञानामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते, ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. ग्राहकांना आपले अधिकार काय आहेत, आपले हक्क काय आहेत यांच्या कोणत्याही प्रकारची माहिती नसते आणि त्यामध्ये जरी आपण बघितलं तर भारतीय ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत, त्यांच्या अधिकारांबाबत मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे. जरी भारतामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत चालत असलं तरी आपले ग्राहक म्हणून आपले काय अधिकार आहेत, ग्राहक म्हणून आपले हक्क काय आहेत याची जाणीव ग्राहकांना नसते आणि अनेक वेळा जरी त्याची जाणीव असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय ग्राहक पुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा परिणाम म्हणून
भारतीय ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. जोपर्यंत भारतीय ग्राहकांचे अज्ञान दूर होत नाही, जोपर्यंत भारतीय ग्राहकाला त्याचे हक्क, त्याचे अधिकार आणि त्याबाबत असलेले जे कायदे आहेत ते कळत नाहीत आणि त्याची अंमलबजावणी भारतीय ग्राहक करत नाही, तोपर्यंत त्या अज्ञानाचा फायदा घेऊन भारतीय ग्राहकाची फसवणूक होत राहणार आहे. बाजारपेठेची परिस्थिती काय आहे? किंमत पातळी कशा प्रकारे ठरवली जाते? एखाद्या वस्तूबाबत सरकारचे नियम काय आहेत? याबाबत ग्राहक हा अज्ञानी असतो आणि त्याचा फायदा हे काही व्यावसायिक घेत असतात. आणि म्हणून ह्या प्रकारे ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, ग्राहकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन ग्राहकांची जी फसवणूक केली जाते, जी अनिष्ट प्रथा पडलेली आहे आणि ती जर प्रथा आपल्याला दूर करायची असेल, ग्राहकांची फसवणूक टाळायची असेल, तर ग्राहकांचं संरक्षण करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. चौथा आहे असंघटित ग्राहक. ग्राहक हे सर्वत्र विखुरलेले आणि असंघटित आहेत, तर या उलट विक्रेते ग्राहकांच्या तुलनेत अधिक सुस्थितीत आणि सामर्थ्यशाली आहेत. म्हणून ग्राहक विक्रेत्यांच्या प्रभावाखाली असतात. एकटा ग्राहक सामर्थ्यशाली विक्रेत्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. आज आपण जर बघितलं तर ग्राहक हे असंघटित आहेत. हे देखील खरं आहे की आता ग्राहकांच्या संघटना मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत, परंतु जरी ग्राहकांच्या संघटना मोठ्या प्रमाणात तयार होत असल्या तरी त्या ग्राहक संघटनेमध्ये ग्राहकांचा पाहिजे त्या प्रमाणात सहभाग नसतो. ग्राहकांकडून किंवा लोकांकडून त्या संघटनेला पाहिजे त्या प्रकारे पाठबळ मिळत नाही, पाठिंबा मिळत नाही. आणि भारतीय ग्राहक हा मुळातच कसा आहे? असंघटित आहे, विखुरलेला आहे. मला त्या गोष्टीचं काय? जेव्हा माझी फसवणूक होईल तेव्हा मी बघेल, अशा प्रकारची प्रवृत्ती असलेला हा भारतीय ग्राहक आहे आणि तो असंघटित आहे. आणि जोपर्यंत आपण ग्राहक म्हणून संघटित होणार नाही, तोपर्यंत आपली फसवणूक होणार आहे. त्याचं कारण असं आहे, कारण की ग्राहकांपेक्षा व्यावसायिकांच्या ज्या संघटना आहेत त्या मजबूत आहेत. व्यावसायिक संघटित आहेत, ग्राहक मात्र संघटित नाहीत. आणि जी लोक संघटित आहेत त्या लोकांची फसवणूक होत नाहीत, उलट जी लोक संघटित आहेत ते दुसऱ्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात. आणि म्हणून आपण म्हणजे ग्राहक हा व्यावसायिकांच्या प्रभावाखाली आहे, कारण की व्यावसायिक हे संघटित आहेत. ते संघटित आहेत म्हणून सामर्थ्यशाली आहेत. आणि ते सामर्थ्यशाली असल्यामुळे एकटा ग्राहक जर त्याची फसवणूक झाली तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही. आणि म्हणून ग्राहकांना संघटित होणे आवश्यक आहे. पाचवा आहे बनावट वस्तू. बाजारपेठेत बनावट म्हणजे नकली उत्पादनांचा पुरवठा वाढत आहे. बघा, जशी जशी बाजारपेठ वाढत गेली, जागतिकीकरण वाढत गेलं, जसं जसं औद्योगिकरण होत गेलं, त्याच प्रकारे बाजारपेठेमध्ये बनावट म्हणजे नकली उत्पादनांचा पुरवठा देखील वाढत गेला. म्हणजे बाजारामध्ये जर आज आपण गेलो तर खरी वस्तू कोणती आणि नकली वस्तू कोणती हे ओळखणे देखील आपल्याला कठीण जातं. आणि अनेक वेळा जी नकली वस्तू आहे ती खरी म्हणून आपल्या माथी मारली जाते आणि आपली फसवणूक केली जाते. सामान्य ग्राहकास अस्सल उत्पादने आणि नकली उत्पादने यात फरक करणे शक्य नसते. आणि सामान्य माणूस असतो, मुळातच तो अज्ञानी असतो, त्याचे हक्क त्याला माहिती नसतात किंवा अस्सल वस्तू कोणत्या प्रकारची आहे ती ओळखायची कशी या प्रकारचं ज्ञान त्याच्याकडे नसतं. आणि त्यामुळे असे अनेक सामान्य माणसं, बहुसंख्य सामान्य माणसं ह्या प्रकारे फसवणूक होतात, त्यांची फसवणूक केली जात असते. म्हणून उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता व मानके इत्यादी संबंधित नियम तयार करून त्यांच्या पालनाची सुनिश्चितता करून ग्राहकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मग अस्सल जे वस्तू आहेत ते ओळखायच्या कशा? मग त्यासाठी काहीतरी मानके तयार केली पाहिजे, जसं ISI असतं, ISO असतं किंवा ॲग्री मार्क असेल. ह्या प्रकारची मानके तयार केली पाहिजेत. ते मानके कशा प्रकारे ओळखायची?
पुन्हा ती जी मानके त्यांनी दिलेली आहेत किंवा त्या वस्तूच्या वेष्टनावर पॅकेजवर छापलेली आहेत ती खरी आहेत का खोटी, ही कशा प्रकारे ओळखायची, याच्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते ग्राहकाला दिलं पाहिजे. आणि जेव्हा या प्रकारचं ज्ञान ग्राहकाला होईल तेव्हा त्यांची फसवणूक टाळणे शक्य होणार आहे. 6वा आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. काही उत्पादक उत्पादनाचा दर्जा, सुरक्षितता आणि उपयुक्तता इत्यादी बाबतीत ग्राहकांची दिशाभूल होईल अशी माहिती देतात. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे उत्पादनाचा दर्जा ओळखणे कठीण जाते. परिणामी ग्राहकांची दिशाभूल होते. म्हणून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर प्रतिबंध करणाऱ्या यंत्रणेची गरज आहे. अनेक प्रकारच्या जाहिराती ह्या ग्राहकांच्या दिशाभूल करत असतात. जाहिरातीमध्ये अनेक प्रकारच्या खोटे दावे केले जातात आणि त्या दाव्याला भुलून अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतात. अनेक प्रकारच्या दावे त्या जाहिरातीमध्ये केले जातात आणि त्याला अनेक प्रकारची जी लोक आहेत, अनेक प्रकारचे जे ग्राहक आहेत ते बळी पडत असतात. आणि ह्या अशा प्रकारचे जेव्हा दावे केले जातात, जाहिरातीमध्ये माहिती दिली जाते आणि त्यामुळे लोकांना त्या वस्तूबाबत एक विश्वास निर्माण होतो, परंतु प्रत्यक्षामध्ये ती वस्तू त्या प्रकारची नसते किंवा त्यांनी ज्या दावे केलेले आहेत त्या प्रकारे त्या वस्तूचा परिणाम होत नसतो आणि त्यामुळे त्या वस्तूंची ज्या प्रकारे दिशाभूल करणारे जाहिराती केली जातात त्यामुळे त्या वस्तूचा दर्जा ओळखणे कठीण जातं. म्हणून अशा प्रकारच्या वस्तूंच्या ज्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ज्या कंपन्यांकडून केल्या जातात, ज्या व्यावसायिकांकडून केल्या जातात त्याच्यावर प्रतिबंध केला पाहिजे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे. परंतु भारतामध्ये असं होताना आढळत नाही. त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जाते आणि पुन्हा अशा अनेक प्रकारच्या कंपन्या खोट्या जाहिराती करायला मोकळ्या होतात, परंतु त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही जोपर्यंत अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील, ज्या काही व्यावसायिक असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ह्या दाखवल्या जाणारच आणि त्यातून अनेक प्रकारच्या लोकांची फसवणूक केली जात राहील. 7वा, व्यवसायातील गैरप्रकार. व्यावसायिक फसव्या, अनैतिक आणि मक्तेदारीयुक्त व्यापारी प्रथांद्वारे ग्राहकांचे शोषण करतात. अनेक प्रकारच्या अनैतिक गोष्टींचा वापर केला जातो, म्हणजे भेसळ करणे, वजन कमी देणे, अधिक किंमत लावणे, अशा प्रकारच्या अनैतिक गोष्टी व्यावसायिकांकडून केल्या जातात आणि त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. मक्तेदारीयुक्त व्यापारी प्रथांचा वापर केला जातो, म्हणजे विशिष्ट कंपनीद्वारेच म्हणजे संपूर्ण बाजारपेठेमध्ये एका विशिष्टच कंपनीची मक्तेदारी असते आणि त्यामुळे ती कंपनी वाटेल त्या प्रकारे ग्राहकांकडून किंमत घेत असते. यामुळे बहुतांश वेळा ग्राहकास सदोष, निकृष्ट आणि हलक्या दर्जाच्या वस्तू स्वीकाराव्या लागतात आणि जेव्हा मक्तेदारी निर्माण होते त्यावेळी निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जातात, हलक्या दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. व्यापारी गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी निश्चित उपाययोजनांची आवश्यकता आहे आणि अनेक प्रकारच्या व्यापारी ज्या अनैतिक गोष्टी असतील किंवा गैरप्रकार असतील ते घडून येतात, घडवल्या जातात आणि त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते आणि ही फसवणूक जर टाळायची असेल तर त्यासाठी काही निश्चित उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्याद्वारे ग्राहकांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विश्वस्त व्यवस्था. महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानानुसार व्यावसायिक हे समाजाच्या संपत्तीचे विश्वस्त असतात. म्हणजे महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानानुसार व्यावसायिक हे काय आहेत? समाजाची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचे विश्वस्त आहेत. म्हणून व्यावसायिकांनी सामाजिक संपत्तीचा वापर जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी
समाजाची जी काही संपत्ती आहे त्याचा वापर जनतेच्या हितासाठी केलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टीच्या कारणांमुळे, ह्या सर्व कारणांमुळेच ग्राहकाला संरक्षणाची गरज आहे.